तूर सोंगल्यावर आपल्या वरातली, पण तरी बी त्या तुरीतल्या एवढ्या मोठ्या डांगा निघाल्या. पहा तुम्ही किती मोठ्या बंडीभर निघाल्या पुऱ्या डांगा ह्या. झाकट पडल्या निघाल तो भाऊ आपण वावरात जायसाठी. तेवढ्यात आपल्या रस्त्यात दिसली मग नवनाथ भाऊची गाडी. नवनाथ भाऊन अप्पर टिप्पर दिलं, मग आपण केली आपली गाडी उभी. नवनाथ दाची आपल्या लदेची भेट त्याला म्हटलं हे घे बा मिलाव म्हटलं हात. आता उन्हाळा लागला तर आपल्याकडे लावली बरोबर फेफशावर गाडी. गळी मोठी सीझनच मारत राहते ना, कुठे ना कुठे गाडी डेली चालू राहते. गाडीत पुरे फेफशाच भरल्यात मागं पुरं डालं पॅक आहे. घड्याला केला टाटान घरी निघाला घर जासाठी. आपल्याला जाणार भाऊ वावरात नाही. वावरात तर गेलो भाऊ, वावरात जायला पूर्वी अंधारच पडला तर आपल्याला. म्हटलं आता काम तर काही होत नाही भाऊ, काम तसं आपण काही करत नाही भाऊ वावरात नाही. वावरात गेलो आता म्हटलं चला घरी खाली पोपून चालला की म्हटलं एखादा अजगर फजगर चालला काय पाया पुढे तर पेटीच आहे म्हटलं, बेसनच घोडा लागते डायरेक्ट. आता पायाखाली जर भाऊ इचुकाटाला दिसत बी नाही. कंबर एवढाला गांजर गवत आहे, बुराट फाटून राहिली आपली. कसा बसा गाडीवर येऊन बसलो बा. आता गाडी चालू केली, लागली रस्त्यानं लाईटच लागून नाही राहिला. मला वाटतं मागच्या गाड्या नागासून धुये रे वा. गाडी म्हटल्यावर आपल्याला चालल्याची सवय भाऊ. टू व्हीलर आज होती ना आपल्या ती स्कूटी निरा लल्लन टापच काम आहे. पैस नाही भाऊ गाडी ती बोलची डोळे ना गाडी. आखरी बा मोबाईलची बॅटरी लावली धकलो घर जासाठी. तर आजच्या एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.